नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुप्रिया. ही गोष्टी खूप दिवसांपूर्वीची आहे, पण अजूनपर्यंत तो अनुभव माझ्या डोळ्यासमोर आहे. एक दिवशी मी रात्रीचा प्रवास करत होते बसने. माझ्या शेजारी एक तरुण बसला होता. बसमध्ये खूप अंधार होता. गाडी अगदी संथ गतीने चालत होती. बाहेर जिकडे तिकडे पावसाचं वातावरण होतं, त्यामुळे खिडकी बंद ठेवली होती. अलगद पावसाचे थेंब खिडकीतून आत येत होते, त्यामुळे खूप थंड वारा पण होता. मी मात्र आतल्या बाजूला बसले होते. माझ्या शेजारी खिडकीच्या साईडला एक तरुण आणि देखणा मुलगा होता. निम्या रात्रीचं मला झोप लागली. बसमध्ये सगळा अंधार, सगळे गाढ झोपेत होते. काही जण मोबाईल पाहत होते. अचानक मला काहीतरी जाणवू लागलं. मी नीट लक्ष देऊन पाहिलं तर ते नको तेच होतं. तो शेजारचा मुलगा माझ्या शेजारी बसला होता. नुसतं झोपायचं नाटक करत होता, मात्र मला नको तेच करत होता. मी त्याला ह्याच्याविषयी जाब विचारायला लागले, पण नंतर असं काय झालं की मी त्याला अडवू शकले नाही आणि आमच्या दोघात जे नाही व्हायचं ते होऊन बसलं. नक्की काय घडलं होतं तेच मी पाहणार आहे. तर चला मग कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुप्रिया आहे. आता मी तिशी ओलांडली, पण अजूनपर्यंत मी आहे अशीच देखणी आणि सुंदर दिसते. नोकरीला मी शहरात. तसा माझा घटस्फोट झाला होता. माझं एका तरुणावर प्रेम होतं. आम्ही घरच्यांच्या विरोधात पळून जाऊन लग्नसुद्धा केलं. मात्र संसार आमचा जास्तीत जास्त 1 ते 1.5 वर्ष टिकला असेल. आमच्यात नेहमीच भांडण व्हायची. माझा नवरा सारखं मला कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून सारखंच टोकत असायचा. मला मात्र ह्या बंधनात राहायचं नव्हतं. मग काय, तो वेगळा राहायचा आणि मी वेगळा. आम्ही शहरात आधी आलो होतो. नंतर तो आपल्या आईवडिलांकडे गावी निघून गेला. मी मात्र इकडे शहरात राहिले. माझ्या घरची परिस्थिती आणि घरच्यांचा स्वभाव खूपच रागीट आणि तापट होता. आमच्या घरातल्यांनी मला स्वीकारलं नाही. ज्या दिवशी तू घरातून गेली तेव्हाच माझ्यासाठी संपली, असं ते म्हणत होते. मी इकडे सुरुवातीला खूपच कष्ट करून राहिले. एक भाडोत्री खोली घेतली आणि तिथेच मी राहिले. मिळेल ते काम करायचे. मी इथेच एका दुकानामध्ये कपड्यांच्या कामाला होते. एक दिवशी असंच मी गावी आले होते माझ्या आईला भेटायला, कारण की माझी एक थोरली बहीण आहे. तिथे माझी आई येणार होते. मी नेहमीच तिला बोलायचे फोनवरती. घरी तर जाऊ शकत नव्हते, कारण की दादा, वहिनी आणि चुलते मालते सगळे घराशेजारीच. त्यांना आवडलेच नसते मी गावी गेलेले. मी त्यांना भेटून गावावरून माझ्या नोकरीच्या ठिकाणी म्हणजे शहराकडे माझ्या रूमवरती येत होते. प्रवासामध्ये तसा मला खूप कंटाळा यायचा आणि खूप आळससुद्धा येत असायचा. प्रवास मला नकोच वाटत असायचा. तरी पण मी गावावरून येत होते. अगदी संध्याकाळी 7 वाजता पुणेच्या स्टेशनवरती मी आले. तिथून बसने मला मुंबईकडे जायचं होतं, कारण की रात्र पण खूप झाली होती. मी आधीच रिझर्वेशन केलं होतं आणि मिळालेल्या बसने मी बसले. माझ्या शेजारी एक तरुण होता. दिसायला चांगला देखणा आणि सुंदर होता. अंगाकाठीने पण धनदाकट, दिप्पट. साधारणतः अगदीच 30मधला असेल तो. दाढी वगैरे चांगलीच काळभोर होते केस तिचे. त्याच्यातच तो टी-शर्टवर होता आणि आपल्या मोबाईलवरती तो पाहत होता. मला मात्र प्रवासामध्ये मोबाईल पाहणं जरासुद्धा जमत नाही. मला गाडीत जरी बसमध्ये बसलं तर कसं तरी होतं. असं वाटतं की सतत त्या बसच्या खिडक्या वगैरे उघड्या असाव्या, नाहीतर माझं खूप डोकं दुखतं आणि उलटी पण होते. त्यामुळे मी मात्र शांतच होते. अगदी हेडफोनने गाणीसुद्धा ऐकायची नाही मी. मला वाटत होतं खिडकीकडच्या त्या साईडला बसावं, म्हणून माझी तिकडे बसण्याची खूपच तळमळ होती. पण मी त्याला बोलू शकले नाही. अर्थात तो अधूनमधून माझ्याकडे पाहत होता. आमची नजरानजर व्हायची, पण माझ्या मनातलं काय ते मी बोलू शकले नाही. प्रवासात तो जेवणसुद्धा केलं त्याने. काहीतरी आणलं होतं आणि त्याने खाल्लं. मला मात्र तो बोलत नव्हता. खिडकीकडच्या साईडला त्याने तोंड करून बसला होता. कदाचित मला लाजत वगैरे असेल.
असं मला वाटलं. आता बस चालली होती. चांगलाच अंधार होता. माझी बॅग वरच्या बाजूला मी ठेवली होती आणि माझा मोबाईल आणि माझी पर्स माझ्याजवळ ठेवले होते. त्या दिवशी मात्र मी साडीच घातली होती, कारण की साडीमध्येच मला बरं वाटायचं. तो बाजूचा तरुण त्याची चुळबुळ चालू होती. पुण्यातून बाहेर आल्यानंतर बसच्या सगळ्या असलेल्या लाईटी घालवल्या. आता चांगल्याच हायवेला गाडी लागली होती. आजूबाजूला पावसाच्या संततधारी चालू होत्या, त्यामुळे सगळ्यांनी खिडकी लावली होती. अधूनमधून थंडगार वारा यायचा, त्यामुळे थोडंसं बरे वाटत होतं. माझी मात्र खिडकीकडे पाहण्याची उत्सुकता चांगलीच ओढ लागली होती. बाहेर सगळा काळोख दिसायचा. कधी एखादी गाडी शेजारून गेली तर तिचा आवाज, नाहीतर तिची लाईट दिसायची. हळूच मी डोळे झाकून झोपण्याचा प्रयत्न करत होते. हळूहळू मला चांगलीच झोप लागली. मी डोळे बंद केले त्यावेळेस अचानक मला जाग आली. मला असं काहीतरी वेगळं जाणवलं. सुरुवातीला चुकून झालं असेल त्या शेजारच्या तरुणाकडून, म्हणून मी जास्त लक्ष दिलं नाही. मी मात्र माझ्याच नादात होते. पण नंतर मला असं जाणवलं की तो काही गोष्टी मुद्दामच करत आहे. नंतर मला जाणवू लागलं की तो जाणून बुजूनच करतोय ते. सुरुवातीला मी काही बोलले नाही. मी माझा मोबाईल चालू केला आणि मोबाईलमध्येच पाहिलं. चुकून झालं असेल एखाद्या करून, एवढीशा गोष्टीला कशाला जास्त कालवा करायला, म्हणून मी काही बोललं नाही. मोबाईलवर पाहत होते, मात्र मोबाईलमध्ये पण माझं आता लक्ष लागत नव्हतं. मी त्याच्याकडे हळूच मोबाईलची असलेली ती स्क्रीन केली आणि पाहण्यासाठी बघितलं तर त्याचे डोळे बंद होते. मात्र नंतर मी त्याला म्हटलं की काय चाललंय तुझं? तो म्हटला की कुठे काय? मी मात्र खिडकीतून बाहेर बघतोय. मी म्हटलं होय का? जास्त नाटकं आणि हुशारगिरी नको करू, नाहीतर आताच इथे तुझा बाजार उठवीन आणि पोलिसांना फोन करेन. असं म्हटल्यानंतर तो मात्र चांगलाच घाबरला आणि नाही चुकलं असं म्हणू लागला. त्याने मात्र चूक झाली कबूल केलं. मी पण त्याचा जास्त गाजावाजा केला नाही. सगळेजण आपापल्या गाढ झोपेमध्ये होते. चांगला तरुण होता थोड्यासाठी, मात्र त्याने चूक कबूल केल्यामुळे मी शांत बसले. पण नंतर मला पण अगदी एकलटं वाटू लागलं. नकळत मला असं वाटू लागलं, मगाचा त्याचा हाताचा स्पर्श मला मात्र माझ्या मनात खूप दिवसांची असलेली ती एकांत घालवू शकतो. असंही मी किती दिवस झालं स्वतःसाठीच जगत होते, एकटीसाठी. मात्र स्वतःच्या सुखाचा विचारच केला नाही. तसा तो काही वाईट नव्हता. माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं तो देखणा आणि सुंदर होता. त्यावेळेस मला राहवलंच नाही. मी त्याला म्हटलं की नाव काय तुझं? तो सुरुवातीला म्हटला की जाऊ दे ना, मी नाही काही करत. त्यावेळेस मी म्हटलं की असू दे रे, मी कुठे काय म्हणते, फक्त नाव विचारते. त्याने सांगितलं आणि इकडे कुठे? त्यावेळेस तो म्हटला की मी इकडे शहरात नोकरी करतो मुंबईला आणि तिकडेच चाललो. त्यावेळेस मी म्हटलं होय का? एकटा राहतो की कुटुंबासोबत? तो म्हटला नाही, सध्या तरी एकटाच आहे. लग्न वगैरे झालं आहे का असं मी विचारपूस केली. तो म्हटला नाही अजून. त्याने मला जिथे राहतोय ते सांगितलं. मी पण जिथे कुठे राहते ते सांगितलं. त्यावेळेस तो म्हटला की माझ्याशी मैत्री कराय आवडेल का? मी म्हटलं बापरे, आताच तर तू घाबरल्यासारखं वाटलेलं मला, पण तू तर खूपच चालू आहे. त्यावेळेस तो म्हटला की हो, नुसती मैत्री, तुम्हाला जर दुसरं आवडत नसेल तर राहू द्या. मी म्हटलं की बरं चालेल ना मला. संध्याकाळ तर झाली होती. आता खूपच उशीर झाला होता. आमचा आणि त्याचा उतरायची वेळ झाली होती. त्यावेळेस तो मला म्हटला की वाटलेस तर मी आमच्या रूमवरती चला. मी म्हटलं कशाला? तो म्हटला की तेवढंच तुम्हाला बरं वाटेल, एकांत पण तुमचा दूर होईल. मी म्हटलं खूपच हुशार आहेस रे तू. आम्ही दोघं एकाच स्टॉपवरती उतरलो. आता संध्याकाळचा चांगलाच वेळ झाला होता. आजूबाजूला मी पाहत होते. आता गाड्यांचं वर्दळ काहीसा कमी झाले होते. आम्ही जिथे उतरलो तिथे आजूबाजूला रात्रीचे अगदीच चालण्यासाठी आणि व्यायाम करण्यासाठी काही लोक ये जा करत होते. तसं काही नव्हतं. नाईट लाईटला सगळं अगदी शांत असतं. मला तर खूप भूक लागली होती हे कदाचित त्याने ओळखलं आणि लगेच बाजूला एका स्टॉल होता, जिथे मात्र चांगले तरुणांची आणि सिटीतल्या मुलींची चांगलीच गर्दी होती. त्याने मला म्हटला की या काहीतरी खाऊया. मी म्हटलं नको. तर त्यावेळेस तो म्हटला अहो या ना, एवढं काही लाजण्यासारखं आहे.
तो मला तिथे घेऊन गेला. बाजूलाच उभा राहून आम्ही नाश्ता केला. थोडंसं आता बरं वाटलं. माझं पण डोकं केव्हापासून भन करत होतं. इतकं डोकं दुखत होतं. मात्र थोडंसं त्याने दिल्यानंतर मी पोटभर खाऊन घेतलं. आम्ही नंतर तिथून पुढे चालत राहिलो. इथून चालायला मला माझी असलेली ती खोली जवळच होती, मात्र तो खूप लांब होता, माझ्यापासून 5-6 किलोमीटर लांब. पण मला त्याचं बोलणं खूप आवडू लागलं. आम्ही बोलत होतो. मी म्हटलं की बरं जाते मी. त्यावेळेस तो खूपच नाराज झाला. म्हटला की एकट्याच चाललाय का? मी म्हटलं की हो, जवळच आहे रे इथून. तो म्हटला की येऊ का तुम्हाला रूमपर्यंत सोडायला? मी म्हटलं नको, माझी मी जाऊ शकते. तो म्हटला की एकट्याच, तुमचा नंबर पण नाही दिला तुम्ही. मी म्हटलं की अरे नंबर कशाला अजून? तो म्हटला की द्या ना, तेवढीच आपल्यामध्ये मैत्री राहील. कधी काळी लागलं काही गरज तर तुम्ही मला बोलचाल. मात्र त्याने विनंती केल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवून मी माझा नंबर दिला आणि तो माझ्या रूमच्या जवळ आला होता. त्यावेळेस तो म्हटला की अजून काही. त्याच्या मनात मात्र खूप काही होतं, त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं. मात्र मी म्हटलं की नको, जा आता मी खूपच कंटाळे आणि सकाळी मला लवकर कामावरती जायचं आहे. त्यावेळेस तो म्हटला की तुमच्यासोबत मैत्री करायला खूपच आवडलं मला. मी म्हटलं हो. त्याला असं वाटत होतं की मी अजून काहीतरी त्याला बोलावं आणि माझ्या रूमपर्यंत त्याला घेऊन जावं. मात्र मी स्वतःला सावरलं. असाही तो मला अनोळखीच होता, प्रवासात भेटलेला. तो जड पावलाने तिथून गेला. मात्र जाताना 2-3 वेळा मला पाठीमागून वळून पाहत होता. मी रूममध्ये आले. आठवडाभर बाहेर गेले होते, त्यामुळे रूममध्ये खूपच धूळ बसली होती. पण आता रूम आवरायला पण मला वेळ नव्हता. मी बॅग बाजूला ठेवली आणि लगेच मी आराम केला आणि कधी झोपी गेले तेच मला समजलं नाही. सकाळी फोनच्याच आवाजाने मी उठले. गजर लावला होता. सकाळी लवकर कामावर गेले. कामावर गेल्यानंतर 9-10 वाजता त्याचाच फोन आला. गुड मॉर्निंग मॅडम, काय करताय म्हणून तो मला बोलला. मी म्हटलं काही नाही, आहे ना जॉबवरती. त्यावेळेस मी त्याला सुरुवातीला सांगितलं नव्हतं मी कुठे कामं करते ते. त्यावेळेस तो मला सारखाच विचारत होता, पण मी सांगितलं नाही. आहे म्हटलं एका ठिकाणी. तू कुठेच? तो म्हटला की मी पण आहेच. त्यांनी काय काम करतो हे मला सांगितलंच नव्हतं. तो मला म्हटलेला सुरुवातीला एका दुकानात काम करत होता. असंच आम्ही दिवसातून वेळ भेटला की तो नेहमी मला मेसेज करायचा आणि फोनवरती बोलत असायचा. एक दिवशी दुपारची वेळ होती आणि त्यावेळेस मी त्या कपड्याच्या दुकानामध्ये काम करत असताना अचानकच तो दुकानामध्येच आला आणि मला समोर पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि सुप्रिया, तुम्ही इथे? त्यावेळेस मी म्हटलं की आले असंच, मी इथेच काम करते. हे मात्र त्याला आता समजलंच होतं. मी म्हटलं आणि तू कसा काय? तो म्हटला की अहो मी त्या बाजूच्याच असलेल्या एका शॉपमध्ये आहे कामाला. हे ऐकल्यानंतर मी आश्चर्यचकित झाले. आपण दोघं पण एकमेकाला खूप खोटं बोललो रे. तू म्हटला कंपनीमध्ये आणि मी पण म्हटलं वेगळ्या ठिकाणी. आम्ही थोडंसं हसलो आणि तो म्हटला की बरं चला, मला पण कपडे घ्यायचे. त्यावेळेस मी म्हटलं की बरं तू कपडे घे, मी आहे इथे. तो म्हटला की दाखवा ना. मी म्हटलं की बरं ठीक आहे. माझ्याच पसंतीने त्याने कलर चॉईस केला कपड्यांचा आणि स्वतःला घेतलं. मात्र आता आम्ही खूप जवळ आलो होतो. आधी फोनवरती बोलताना मोजकंच बोलायचो, मात्र आता घरी आल्यानंतर तासनतास आम्ही एकमेकांशी फोनवर बोलू लागलो. कधी भेट झाली नाही. मात्र एक दिवशी संध्याकाळी तो मला न्यायला आला होता. तो म्हटला की बाहेर कुठेतरी जाऊ. मी म्हटलं नको, बाहेर म्हटल्यावर खूप खर्च वगैरे होईल आणि मला माहीत होतं की त्याचा नोकरी पण एवढी चांगली नाही. त्यावेळेस आम्ही बाहेर म्हणून त्याने मला त्याच्या रूमवर घेऊन गेला. तो म्हटला की माझे मित्र वगैरे सगळे गावी गेले आहेत, मी एकटाच रूमवर आहे, खूप कंटाळा येतो म्हणून तुम्हाला घ्यायला आलो. मी म्हटलं की बरं ठीक आहे. आम्ही त्याच्या रूमवरती गेलो. मुलं राहायची सगळी मिळून, त्यामुळे रूममध्ये खूपच अगदी पसारा आणि अस्ताव्यस्त जागा होती. जिकडे तिकडे अगदीच रूममध्ये कपडे आणि इतर काहीसे कचराच पसरला होता. गेलं की मी रूम स्वच्छ केली. तो म्हटला की आता संध्याकाळचे 9:30 वाजले होते. त्याने बाहेरूनच जेवणाचं पार्सल मागवलं. आम्ही दोघांनी पोटभर जेवण केलं. बसल्या बसल्या तो मला म्हटला की तुम्हाला एक गोष्ट बोलू का?
मी म्हटलं की हो, बोल ना, नक्की ह्याला काय बोलायचं आहे, एवढा भावूक झाला होता हो. त्यावेळेस तो म्हटला की त्या दिवशी आपण दोघंजणं प्रवास करत होतो. मी तुमच्या बाजूला होतो. नकळत माझे हात तुम्हाला लागला. सुरुवातीला तुम्ही खूप ओरडला मला, पण नंतर तुम्ही स्वतःहूनच माझ्याशी मैत्री केली आणि मला सगळं विचारू लागला. का हो, त्यावेळेस माझं तसं करणं आवडलेलं का तुम्हाला? हे असं म्हणताच मी मात्र शांत झाले. आता काय बोलू तेच मला समजत नव्हतं. मी म्हटलं, काय रे, तो विषय सोड. तो म्हटला, प्लीज आता बोला ना. तो असं विनंती केल्यानंतर मी म्हटलं की हो, तसं म्हणायला गेलं तर मला आवडलेलाच तू. पहिल्यांदा ज्यावेळेस मी पाहिलेलं शेजारी मी बसलेले, तेव्हाच माझं मन तुझ्यावर आलं होतं. पण मला त्यावेळेस थोडंसं वेगळंच वाटलं रे. त्यावेळेस सगळी लोकं होती आणि सगळी लोकांसमोर कोणी आपल्याला पाहिलं तर काय विचार करतील आपल्याबद्दल. कोणी ओळखीचं पाळखीचं निघालं बसमध्ये तर झाली ना आपली फजिती. हे ऐकल्यानंतर तो मला म्हटला, होय का, तो असा विषय होता तर. पण इथे मात्र आपल्या दोघांशिवाय कोणीसुद्धा नाही, मग इथे मला थांबवणार का? असा तो म्हटल्यानंतर मी मात्र आश्चर्यचकित झाले आणि काय बोलू आणि काय नको ते मला समजत नव्हतं. पण त्याने चांगलंच हेरलं होतं मला. मी मात्र लाजत होते. हे ऐकून तो जवळ आला. रूममध्ये आम्ही दोघंच होतो. सगळीकडे अगदी शांतता होती. मी मात्र शांत, अबोल होते. लग्न होऊन बराच दिवस झाले, एकटी राहून पण खूपच दिवस, महिने गेले. खरं आता मला कोणाची तरी गरज होती आणि ह्याच्यासारखा तरुण मुलगा असेल तर कशाची काळजी. तो माझ्या शेजारी आला. अलगदपणे आम्ही एकमेकांच्या समोर होतो. ओठांवर ओठ टेकवले आणि रात्रभर प्रेम खुलत गेलं. त्या तरुणाने माझी मात्र खूप दिवसांची ती तहान आणि तो एकांत घालवून टाकला. मला पण खूप बरं वाटलं होतं. सकाळ केव्हा झाली ते समजलं नाही. मात्र रात्रभर प्रेमाच्या अशा काही त्याची मोहर माझ्या अंगावर आली की कधी न विसरण्यासारखीच. मी मात्र त्याला पाहत होते, त्याला निहाळत होते. त्याचा चेहरा खूपच खुलून आला होता आणि खूपच तो माझ्या प्रेमात वेडापिसा झाला होता हे मला समजलं. सकाळी तो मला म्हटला की खरंच तू खूपच सुंदर आणि खूपच चांगली आहे. मला जसं वाटलं होतं त्याच्यापेक्षा खूपच चांगल्या पद्धतीने मला सुख दिलं. मी म्हटलं हो, मला पण जे हवं होतं ते मला भेटलं. मग काय, तिथून पुढे आम्ही सोबतच राहू लागलो. रोजच एकमेकांचं प्रेम खुलत गेलं. आम्ही जिकडे जायचो तिकडे सोबतच जायचो. पुढे जाऊन आम्ही काही महिन्यांमध्ये आम्ही लग्न केलं, अगदी साध्या पद्धतीत, आणि नंतर एकरूप झालो. आता ह्या गोष्टीला साधारणतः बरेच महिने होऊन गेलेत. मात्र दोघांमधील प्रेम आणि एकापणा खूपच वाढत चालला आहे. तर कसं वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.